हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं? झालं का सर्वांचं जेवण? तर केलंय मित्रांनो आता जेवण. बनवली होती पिंकीनं पनीरची भाजी. काय ती पालक पनीर, पालकाची पेंडी एक आणली होती आणि पनीर आणलं होतं. तर ती भाजी बनवलेली आहे. मायरोला पण आता गोळ्या ही औषधं पाजली, मायरोला झोपावली. कारण की कसं आहे, तिची पण तो खासखास होते. मलम लावला का तिला? मलम पण लावलेला आहे. कारण की आपल्याशिवाय तर त्यांना कोण बघणार आहे. राहिला विषय आता जी मुद्द्याची तुम्हाला गोष्ट जी मी बोलणार आहे ना, तर आता नीट कान देऊन आहे का तुम्ही? श्रीकृष्णाचा फोटो ज्या आयडीवर ठेवलाय ना, त्यांना मी सांगतो, मला तुम्ही ज्ञान देऊ नका. कारण की ज्ञान दे एवढा मी एवढा म्हणजे मला कळत नाही काय. समजा कळतंय हे तुम्हाला कळतंय, त्याच्यामुळं तुम्ही पण बघत जा कुठलं काय असतं, काय खरं असतं आणि कितपत खरं असतं ते. काय तुमचं म्हणणं आहे आता? म्हणजे तुमचं लग्न झालंय का नाही झालंय हे काय मला माहित नाही. आईनं काय सांगितलं मला? मला नाही काय सांगितलं. कुठं काय सांगितलंय मला आईनं? कुठल्या वेळेस सांगितलं मला आईनं? काय कुठल्या जबाबदाऱ्या मला सांगितल्या त्या आईनं? तुम्ही प्रत्येक वेळेस मला ती माझ्या डोक्यात तुम्ही घालून देऊ नका. मला रात्रात झोप येत नाही. माझ्या मी टेन्शनमध्ये मी असतो. ज्या वेळेस माझ्या वेळ येते ना, त्यावेळेस मला उभं राहावं लागतं माझ्या वेळेला. माझ्यावरनं पण लय भरपूर वेळ गेलेल्या आहे, त्या थोड्या वेळ गेलेल्या नाही त्या. त्यावेळेस मला कुणी हळूबारे करायला आलं नव्हतं. आणि हळूबारे करायला जरी आलं ना, तरी किती दिवस कट काढला हे समजा मला माहिती आहे सर्वांचं. त्याच्यामुळं मला काय कुणाचंही सांगू नका तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो असं की तुला जर लग्न तुझं झालं नसतं, सारखी काय पोरं पोरं करतोय या, तुझं जर लग्न झालं नसतं तर तुला कुठली पोरण बाळण तुला आईनं जबाबदारी पाडायची होती. तर भावाला सोयऱ्याच्या दारात म्हणजे परक्याच्या दारात का ठेवलंय तू? आणि तुला काय सांभाळा याय ना भावाला? तर त्याला कोणी हाकलून दिलाय? त्याला कोणी त्याला हाताला धरून बाहेर काढलाय मी घराच्या, तू इथं थांबू नको म्हणून? त्याला हाकलून दिलाय? कशामुळे दिलाय हाकलून? कोण होतं बघायला इथं? कोण कोण होतं इथं बघायला? होतं का? तुम्ही जे एवढं बोलताय, तुम्ही नुसतं काय बघताय? शूटिंग मी करतो एवढी बघताय तुम्ही, जे बोलतोय मी तुम्हाला कळतंय, समजतंय. पण त्यावेळेस तुम्हाला माहित आहे का मी हाकलून काढलाय त्याला का काय केलंय? जायच्या वेळेस त्यांनी एक शब्द विचारला का? मला इतरा बरं फक्त. जी भाऊजी गेलाय आता का नाही, आता ती किती जरी केला तरी बारका भाव आहे. आता मला कोणी दर्जा देत नाही म्हणल्यानंतर मी पण काय केलंय, मी जरा कठोर झालो या. आपल्याला दर्जा कोणाकडूनच मिळाला नाही. आणि दर्जा मिळला नाही म्हणजे आपण सर्वांसाठी केलं, पण सर्वांनी काय केलं माझ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, ते असं दावून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मग काय केलं पाहिजे आता तुमच्या हिशोबाने तुम्ही मला सांगा. मग तुमचं आता आहे तुम्ही तुम्ही कसं जगू देना म्हणल्यानंतर आता माझं डोकं हायपर होतं या. राहिल्याविषयी ती गोष्टी कुठल्या होत्या निशाच्या, ही निशा सुद्धा नाही आता केलेली. आता स्पष्टपणे मला बोला तुम्ही काय नेमकं केलं पाहिजे ते. म्हणजे तुम्ही चांगलं राहू दे ना, वाईट राहिलेलं बी पटाना. नेमकं मी केलं काय पाहिजे? लेकरं बाळ बी सोडून दिली पाहिजे. लेकरं बाळ म्हणल्यावर तर लय राग येतो तुम्हाला. पोरं बाळ हाय ती म्हणूनच बोलतोय ना मी. हाय ती जन्माला घातली ती म्हणूनच बोलतोय या. मग हितनं अगोदर बी मी केलं. ज्यावेळेस आई होती मी होतो त्यावेळेस मी शाळा सोडल्यानंतर लहानाचं मोठं लगेच माणूस होत नाही, किंवा शिर्डीचं पिल्लू नाही, किंवा गायचं पिल्लू नाही, किंवा डायरेक्ट आपण लगेच जलमलं की लगेच पळायला चालू होतं असं नसतं. ती पण माझ्या डोक्यात असते त्या पिठा. मी कुणासाठी किती केलं किती नाही केलं ही मला माहीत आहे की. त्यावेळेस बी सर्वांनीच बघितलंय, मी तेव्हा पण काय बघितलं नाही. मग त्याच्यामुळे माझी माघार आहे. तर तुम्ही कशाला मला त्या गोष्टीवर सारखं सारखं विचारताय? काय विचारायची गरज आहे? ज्या वेळेस वडील होतं त्यावेळेस वडिलांना पण काय केलं, नेलं शेवटच्या आखरी क्षणाला नेलं हॉस्पिटलमध्ये. ती पण माझं कष्टाचंच पैसे होतं. त्यावेळेस 150 रुपये पगार होते.
गावंडीच्या हाताखालीच मी पण काम करत होतो. 150 रुपये पगार होती. त्यावेळेस मी वडिलाची डेट झाली आणि डेट झाल्यानंतर परत त्याला पण त्याचं पण समजा जी काय ती उधार देत होती पहिला, आता उधार देत नाही. ती सुद्धा सर्व काय असेल ते पैसे मी वरवर सर्वांचं देऊन टाकलं. म्हणजे समजा अजून जेवढं कर्तव्य होतं तेवढे तर कर्तव्य पार पाडली. अजून कुठल्या कर्तव्याला मागं सरतोय मी ही माझी मला समजा नाही. अहो बोलणं काय असतं, चालणं काय असतं, तुम्ही नीटनेटकं बघत जा, देखत जा, त्यानंतर प्रतिउत्तर करत जा. राहिला विषय ती झाली तक त्यावेळेस बी आईचं खपार बी पडलं माझ्यावरच. त्याच्यामुळं माझ्यापासून कोणाला दुःख नग, माझ्यापासून कोणाला दगा फटका व्हाया नको, त्यासाठी माझी मी आपला साईडला राहतो, एका साईडला. म्हणजे कसं आहे, कुणाला ह्या वाचने बोलाय पण नको, कुणाला सांगाय नको, कुणाला शिकवाय नको. सांगाय गेल्यानंतर आपण येडा आहे. पाठीशी कुठवर घालायचं, किती पाठीशी घालायचं असतं माणूस. एकदा पाठीशी घालायची सवय पडल्यानंतर ती माणूस कुणाला भेट नसतो. त्याच्यामुळे पाठीशी कुणाला कितपर घालायचं आणि ती जर सांगायचं म्हणलं ना तुम्हाला तर अजून ही पेटतच जाईल. त्याच्यामुळे मी शांत बसतो. या 4 माणसात गेल्यानंतर माणसं मला सांगत असते ते की बाबा अशा ना असं की असा माणूस करतोय. मग ते माणूस जर आपण सांगाय जर घरी लागलो तर आपण येडा आहे. काय येडा आहे. येडा आहे म्हणल्यानंतर कशाला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला जी गोष्ट चुकती असं सांगाय गेलं की तिथं मी चुकीचा आहे. मी चुकीचा आहे म्हणल्यानंतर मी कसा त्याला समजू शकत. की तुम्ही फक्त मला सांगा आता ही गोष्ट. ज्यावेळेस सर्व काय गोष्टी होत्या त्यावेळेस आई पण होती, तिला वेळ सांगत होतो मी की माझा काय असं कोण दुश्मन नाही ह्याच्यात. चांगल्यासाठीच मी सांगत होतो, वाईटासाठी कुठलीही गोष्ट सांगत नव्हतो. मग समजे माझी बी हळती हसती खिळती समज घर परपंच्या फुल टकाटक मध्ये होता. कोणाला हात पाय पसरायची सुद्धा मला पाळी येत नव्हती. पण ती माझं आता राहिलं नाही. कशामुळं राहिलं नाही, झालं होऊन गेलं. झालंय माझं किती वनवा माझा तर जिंदगीचा पेटलेला होता, ही पण तुम्हाला दावलेला आहे. तरी पण तुम्ही अजून माझ्यावरच खपार पडताय म्हणल्यानंतर आता काय केलं पाहिजे मी, हे आता तुम्ही सांगा मला. काम कष्ट करतोय. मला ज्या माझ्या हालावर सोडून गेली लोक, माझ्या ज्या हालावर मला सोडून गेली त्यानंतर मला का नाही घरात माझ्या मीठ नव्हतं 5 रुपयाचं. ज्या वेळेस कामाला गेलो त्यावेळेसच मीठ आलं ना, गावाने आणून दिलं मला. तुम्ही जसं म्हणताय जबाबदाऱ्या तसं मी कुणाला म्हणायचं, माझी जबाबदारी कुणाची, मला कोण बघणार आहे. ज्यावेळेस मी स्वतः करेल तेव्हाच माझी खातेले ना समधी माझं आहे ती का मला कोण देणार आहे. मी काय कुठला कोण गावाचा कोण प्रमुख बिरमुख आहे का, धर बाबा एवढा बाजार नाही, धर बाबा एवढं नाही, दिल बाबा एवढं कर, असं म्हणणार आहे का. राहिला विषय आईनं मला काय कुठल्या गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या. आणि कसा आहे विषय, जरी किती दिलं घेतलं तरी माझं अजूनपर्यंत आलंय का नाव कुठं पुढं घेतलंय बाबा, दिलंय त्यांनी, खाल्लंय म्या, पुढं काय आलेलं आहे. उपाशी मारलं, कामावून आली उपाशी मारलं, म्हणजे समध्यांचे मी मुंड्या मुरगळत आलोय म्हणल्यानंतर अजून मी कुणासाठी मी काय करू शकत नाही म्हणल्यानंतर मग माझं मी माघारी मित्रांनो घेतोय. तर मग अजून काय केलं पाहिजे. कसं असतं माहीत आहे का, ज्याच्यावर वेळ असते त्याला ही माहीत असते. तुम्ही नुसतं बघताय की मी आता तुम्हाला बोलतोय, मी अंतकरणातनं बोलतोय. मी तुम्हाला ऑफ कॅमेरा एक आहे आणि ऑन कॅमेरा एक आहे असा माणूस मी पण आहे. फक्त माझं म्हणणं एकच आहे की मला तुम्ही मध्यस्थी ओढवू नका. राहिला विषय, मी तर कोणासाठी काय करू शकत नाही म्हणल्यानंतर जी करतात लोक ते त्यांनी केलं तरी काय मला अडचण नाही. आणि राहिला विषय, ज्या गोष्टी माझ्यापासून सर्व होत होत्या तिथं आता आपली काय गरज नाही म्हणल्यानंतर आपली माघार आहे. मग आता कोण गरजेला पडणार आहे, कोण उभा राहणार आहे, कोण किती पत पुढे येतं ही पण मला बघू द्या ना. मग राहिला विषय, मी पण असा लई भरपूर हुशार नाही. फक्त माझ्या प्रपंचापुरता तर मी हुशार आहे. उपाशी तर कोणाला म्हणू द्यायचं नाही, कोरका व्हायना भाकर चारीनच असा माणूस मी पण आहे.
कारण की मी आपण शून्यातनं विश्व निर्माण केलं, आणि ती शून्यातनं विश्व निर्माण केल्यानंतर त्यातलं माझ्यापाशी काही सुद्धा राहिलेलं नाही. कारण की त्यावेळेस स्वार्थ जर बघितला असताना मी, त्यावेळेसपासून स्वार्थ बघायला पाहिजे होता. आत्ता मला वाटतं या, कारण की माझ्या नुसती आग होती ना, नुसती माझ्या काळजात आग होती, आग. मी स्वार्थ बघायला पाहिजे होता. स्वार्थ बघितला असतं तरी अशी लोक चांगलं वागलं तरी की तीच म्हणते ती, आणि वाईट वागलं तरी पण तसंच म्हणते ते. मग स्वार्थ बघितला असतं तर अजूनपर्यंत माझ्या चार चाकी गाडीत मग उतरलोच नसतो खाली, 4 चाकीतच बसून हिंडलो असतो, आणि त्या गाड्या गेल्या नसत्या दारातल्या, काही अशा राहिल्या असते. स्वार्थ मला नाही सांगितला, माझ्या भगवंताने शिकवलं नाही मला स्वार्थ धरायला. आणि कसं आहे, खऱ्याला सारखं प्रूफ लागते, तर प्रूफ. त्याच्यामुळं मित्र खरा नाही खरं म्हणण्यात ही आपली चुकीच आहे. आपण काय खरं नाही, आपण एकतर समध्यात मोठा दुश्मन आहे, आणि राहिला विषय आय गिळून बसलेला मी माणूस आहे. तर अजून काय केलं पाहिजे सांग. हे आपला नुसता दिखावा मला असतो माझा. त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसं जगताय कसं नाही ही मला माहीत आहे का. माझं दिसतंय म्हणून तुम्ही बोलताय, पण ज्याला आता जी लहान आहे ती, त्यांना कुठं आई वडीलच नाही ती, त्या लेकरांना कोण 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 पोसत असेल, कोण काय करत असेल, फुटपाथवर जे लेकरं काय काय असते ती, त्यांना तुम्ही म्हणणार आहे का या जबाबदाऱ्या. त्यांना कोणा त्यांचं दिसतंय का तुम्हाला, दिसतंय त्यांच्या जबाबदाऱ्या कोण पार पाडत असेल बघताय. त्यांना पोटाला अन्न मिळत असेल का ती बघताय. त्यांना पाणी कुठलं मिळत असेल का नीटनीटकं प्यायला ती बघताय का. केर कचऱ्यातलं खाते ती. अशा डोळ्यासमोर माझ्या लय वेळा गोष्टी झालेल्या आहेत. त्यांनी कुठं म्हणायचं, त्यांनी कुणाला आहे म्हणायचं, कुणाला बाप म्हणायचं. मग आपण तर करतो जर काय आपला हातपाय हलतेत आहे, आणि कुणी जन्म आहे म्हणजे त्याला मृत्यू अटक आहे, तिथं अपील नाही, आणि ते कुठल्या परिस्थितीत जाऊ शकतं. राहिला विषय ते पुरा आता माझ्या वाल्याला आहे, ती मी केली जरा थोडी तकतक केली, आमकं झालं कसं केलं, पण चांगल्यापणातनं केली. कशी केली ती केली निशात, पण चांगल्यासाठी मी बोलत होतो, पण त्यात पण माझं गैरवर्तणूक झाली. त्याच्यामुळं तिथं पण आपली कमी बाजू आपलीच आहे म्हणायचं, आपणच चुकीचं आहे म्हणायचं. त्याच्यामुळं मला काय ती आई गेल्यापासून तर वाढवायचं नाही, कुणाला बोलायचं असं माझ्या तर मनात रोष राहिलेला नाही. कुणाला बोलायचं काय करायचं, कुणासाठी बोलतात, कोण किती असते ती, कोण कितीवर असतं, कोण किती कामाला पडतं, समज मला कळतं या. फक्त मी काय करतोय गंमत बघतोय. समध्या काही गोष्टी व्यवस्थित करत असल्या होत असल्या, किती जरी केलं तरी आपल्याला भरभक्कम खंबीरपणे उभं राहावं लागतं. आपल्या घराचा पाया आपल्यालाच भरावा लागतो, आणि आपल्या घराचा पाया आपल्याला भरभक्कम करावा लागतो, तेव्हा ती इमारत मोठी अशी उभं राहते. ती जर खचीकरण त्याचं झालं त्या पायाचं, नाही इमारत उभं राहू शकत. त्याच्यामुळं काय मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा. फक्त जबाबदारी आहे ना, जबाबदारी, मी जबाबदारीला मुकारलेलो अजून पण नाही, आणि मी काय त्याच्या हाताला धरून बाहेर काढलेलं नाही. तो इथनं जा आणि मला एवढं सर्व पाहिजे म्हणून कधीच आपल्या तोंडातनं शब्द नाही. आणि राहिला विषय तर त्या बारक्या भावाचा ना, त्याला सुद्धा विचारा की तू मला जाताना विसरून गेला का. कारण की आपल्याला त्यांनी त्यांच्या म्हणजे दारातला झाडू केला, टाक तिकडं फेक तिकडं. त्याच्यामुळे ह्यात माझ्या काय चुकी आहे त्या विचारणं हे काम असतं. ती कसं का असाना चाललोय मी, मग त्यानंतर माझं काहीतरी सोल्युशन दिलं असतं, म्या जा म्हणलं असतं किंवा राहा म्हणलं असतं. त्या गोष्टी दोनपैकी एक झालंच असते की. आणि मला काय कोणाचं गुंडळायचं नाही, त्या कष्टावच तुम्हाला उभा करून धावतो काय करायचंय ते. मी माझ्या बी डोक्यात काहीतरी टार्गेट असेल करून धावतो मी, आणि ती कष्टानेच करणार, कोणाची हरामचं नको मला. आजपर्यंत सर्वांनीच मदत केली, आणि समध्यांचं मदतीचा हात माझ्या इतकं डोक्यावर व्हायचं ना, ती मला ऊन सुद्धा लागत नाही, नुसती सावली असते. 10 रुपयापासून माझ्या किमती झालेल्या आहेत त्या. त्याच्यामुळं काय मला कुणाला बोलण्यात अर्थ नाही. चला.
भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता.